आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। चर्चा आहे ती शहरं का बुडतायत याची। फरक एवढाच आहे। खरं तर ही चर्चा तुम्ही म्हणाल की आपण वारंवार करतो, दरवेळेला मोठा पाऊस पडला की ही चर्चा होत असते। या चर्चेचा फरक असा आहे की ही चर्चा आपण उन्हाळ्यात करतोय। मे महिना आणि ऊन अजूनही तापलेलं असताना ही चर्चा करायची वेळ येते, कारण ठरतो थोडासा मोठा आलेला वळवाचा पाऊस। आणि या वळवाच्या पावसामध्ये मोठ्या शहरामध्ये पाणी साचायला लागतं, त्यामुळे पावसाळ्यामध्ये काय दिवस दिसणार याची आत्ता झलक बघायला मिळालेली आहे। त्याचा ट्रेलर आत्ता बघायला मिळालेला आहे। त्यामुळे पावसाळा कसा असेल हे ज्या लोकांना याचा आत्ता त्रास झालाय त्यांनी कल्पनाच केलेली बरी। हे असं का होतंय? आत्ता या क्षणाला जर पुणे बुडत असेल तर मुंबई नागपूरचं भवितव्य काय असणार आहे? आणि त्याही पुढे पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर इथे वळवाचे पाऊस जर एवढेसे पडून शहरं पाण्याखाली जात असतील तर महापालिकेने नाले सफाई केली, गटारं स्वच्छ केली, स्टॉर्म ड्रेनेज स्वच्छ केले, ह्या सगळ्या दाव्यांचा आहे काय वास्तव? हे सगळेच प्रश्न आपल्याला आता चर्चेला घ्यायचे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही मे महिन्याचे काही दिवस आहेत, अगदी 1.5-2 आठवडे पाऊस यायला आहेत। या 1.5-2 आठवड्यामध्ये सॅल्वेज ही परिस्थिती सुधारणं शक्य होईल का, या प्रश्नाचं उत्तरही आज आपण घ्यायचा प्रयत्न करू। आणि यासाठी या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत महेश झगडे, जे पुणे महापालिकेचे माजी आयुक्त राहिलेले आहेत, त्याबरोबर धनंजय जाधव, जे माजी नगरसेवक राहिलेले आहेत पुणे पालिकेतले, प्रशांत जगताप, जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष आहेत। ह्या तिघांसोबतही आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत। सुरुवातीला मी धनंजय जाधव यांच्याकडे। जाधवजी, याही वेळेला पालिकेवरती प्रशासक आहे, त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी काही करू शकत नाही वगैरे अशीच कारणं आहेत की जेन्युइनली पालिकेने काम केलेलं नाहीये किंवा जेन्युइनली या ठिकाणी अतिक्रमण आहे, त्यांना त्रास झालेला आहे? तुमचा यावरती स्टँड काय, जी पुण्यातली परिस्थिती आहे त्याच्यावर? मला एक सांगतो की आत्ताची जी परिस्थिती आहे ती पुणे शहराची लोकसंख्या किमान 40 ते 45 लाखांपर्यंत पोहोचलेली आहे। पुण्यामध्ये अनेक प्रकारचे लोंढे कामानिमित्त येतात, शिक्षणानिमित्त येतात। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल्स झालेत, इमारती झाल्यात, रस्ते झालेत, रस्त्यांचं नियोजन व्यवस्थित झालेलं नाहीये, सांडपाण्याचं नियोजन व्यवस्थित झालेलं नाहीये। आणि सर्वात महत्त्वाचा एक तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगतो की जे रस्त्यावरनं, म्हणजे जर समजा तुम्ही कात्रज इथं गेलात तर कात्रजमधनं पुणे शहराकडे येताना रस्ता सगळा उताराचा आहे। त्याच्यानंतर पुण्याची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की बशीसारखी, आपण चहाची बशी असेल तशी आहे, आजूबाजूनी सर्व डोंगर उताराचा माथा आहे आणि पुणे शहर मध्य भागात आहे। आता सर्वात महत्वाचा मुद्दा सांगतो की गेल्या कित्येक वर्षामध्ये 2017 ते 22 हा कालावधी जर सोडला पुणे शहरामधला, पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती। या 5 वर्षाची फक्त सत्ता होती आणि भाजपने खूप चांगली कामं केली। परंतु गेल्या अनेक वर्षापासून 50 ते 60 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पुणे शहराचा टीपी पण केला नव्हता तो भारतीय जनता पार्टीच्या आमच्या महानगरपालिकेच्या महापौरांनी केला। त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की या पुणे शहराच्या नियोजनामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत। रस्त्यांचं नियोजन नाहीये व्यवस्थित, सांडपाण्याचं नियोजन व्यवस्थित नाहीये, पावसाळी गटारी लाईनचं व्यवस्थित नियोजन नाहीये। एक सगळ्यात आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगतो की पुणे शहरामध्ये 2400 किलोमीटरचे रस्ते आहेत आणि हे रस्ते ह्याच्यामध्ये निम्मे रस्ते हे मोठ्या 9 मीटरपेक्षा जास्त रुंदीचे। तर या पुणे शहराला स्ट्रॉम वॉटर लाईनची 2400 किलोमीटरची गरज असताना फक्त 350 किलोमीटर पर्यंतच ह्या रस्त्यावर लाईन टाकले गेलेले आहेत। धनंजय जाधवजी, ही सगळी आकडेवारी समोर आहे, तुम्ही सांगताय ना ती फॅक्ट आहे आणि याच गोष्टींमुळे पुणे पाण्यात बुडतंय। तुम्ही सांगताय त्याच्याशी कुणीही याच्यावरती डिसअग्री करणार नाही। मुद्दा असा आहे, पुढे काय, हे सुधारणार कोण? आणि तुम्ही सांगताय की शहर एवढं वाढलंय, नियोजन नाहीये, 17 ते 22 आम्ही चांगली कामं केली। 17 ते 22 काय नदीपात्रामध्ये इमारती उभ्या नाही राहिल्या? 17 ते 22 मध्ये वेड्यासारखे रस्ते नाही बांधले गेले, काँक्रिटीकरण शहराचं झालं नाहीये? 17 ते 22 मध्ये कधीच पूर आले नाही, ज्यामध्ये जनता वसाहत असेल, तिकडे सिंहगड रोडचा भाग असेल, कोंढव्याचा भाग असेल, हे कधीच पाण्याखाली गेले नाहीत? नाही, जनता वसाहत मुळात आपण माहिती आहे का, जनता वसाहत हा डोंगर मात्र वसलेली वस्ती आहे। परंतु सिंहगड रस्ता जो आहे तो सिंहगड रस्ता गेल्या कित्येक वर्षापर्यंत म्हणजे माणिक बागेपर्यंत हा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये होता। परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये तिथं
चांगल्या प्रकारचे रस्ते आले आणि आता वाहतुकीचा जो महत्वाचा प्रश्न होता तो सोडवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या राज्य सरकारने महानगरपालिकेने केलं. तिथे 2 उड्डाण पूल झाले, त्यामुळे कमी प्रमाणामध्ये तिथं आता वाहतूक कोंडी होत नाहीये. बरं. पावसाळी गटर लाईन पाऊस तिथं तुंबण्याचं कारण एक मुद्दाम सांगतो तुम्हाला की तिथं पूर्णपणे रस्त्याचं काम झालेलं नाहीये. ते रस्त्याचं काम झालं की ते नियोजन होऊन जाईल. पण मला एकच मुद्दाम तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही वारंवार म्हणाल की हा असं काय बोलतोय, परंतु 5 वर्षाचा कालावधी अत्यंत कमी होता. भाजपचे महापौर असताना त्या काळामध्ये कोरोनासारखी महामारी आली, त्याच्यामध्ये 2-3 वर्ष गेली, विकासाची कामं होण्यासाठी खूप कमी अवधी मिळाला. परंतु तुम्हाला मी एक महत्वपूर्ण सांगतो की या काळाच्या आधी सुरेश कालामडे या पुणे शहरावर नेतृत्व करत होते, शरद पवार होते, यांनी विकासाच्या बाबतीत काही केलं नाही, यांनी फक्त सत्ता घेण्याचं काम केलं. जर समजा 1987चा डीपी झाला 2018 ते भारतीय जनता पार्टीने केला, तेव्हा तरी कुठेतरी काही ठिकाणी नियोजनबद्ध काम चालू झालेलं आहे. बरं, आता तुम्ही म्हणाल की पाणी तुंबण्याची कारण भारतीय जनता पार्टी का, तर मुळातच नाहीये. बरं, प्रशासनाकडनं काय कामं व्हायला पाहिजेत याच्यामध्ये सर्वांचा सहभाग असला पाहिजे. म्हणजे तो फक्त भाजपचा असला पाहिजे का, तर नाही, तर राष्ट्रवादीचा असला पाहिजे, काँग्रेसचा असला पाहिजे, सर्वच पक्षांचा असला पाहिजे. परंतु म्हणावं असं इंजिनियर स्केलनी आपण त्या रस्त्यांच्या नियोजनाकडे लक्ष देत नाही. स्टॉर्म वॉटर लाईन ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये झाल्या पाहिजे होत्या त्याच्याकडे आपण लक्ष दिलं ठीक नाही. आहे. आपण पहिले रस्ते करायला गेलो, आपण सीसीचे रस्ते करायला गेलो, परंतु आपण स्टॉर्म वॉटर लाईनच्या लाईन टाकले नाहीत. पण आता महत्वाचा मुद्दा आणखी एक सांगतो. बरं. पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये पेठामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आल्यानंतर लाईन पाडल्या. त्याच्या आधी कोणी लाईन टाकायला बजेटच दिलं नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावेळी. त्यामुळे अनेक कामं जे स्टॉर्म वॉटर लाईनची ही कामं झाली नाहीत. त्यामुळे रस्ते पण नाही झाले, ड्रेनेज लाईन नाही झाल्या आणि स्टॉर्म वॉटरची पण कामं झाली. त्यामुळे पुणे जातंय खड्ड्यात, ते काँग्रेसमुळेच जातंय, हे माझा आपण विश्वास आणि मी विचारूया. तुम्हाला सांगतोय. प्रशांत जगतापजी, बोट तुमच्याकडे आहे, तुमच्या मित्रपक्षाकडे आहे. भाजपच्या आधी तुमची सत्ता होती, तुम्ही काही केलं नाही, डीपी झाला नाही, वगैरे वगैरे वगैरे. शेअर नक्कीच तुमचं आहे, पण आता धनंजय जाधव हे जे सांगतायत त्याच्यावरती तुम्ही सहमत आहात का? त्यांच्या काळामध्ये ते असं दावा करतात की आम्ही चूक सुधारायचा प्रयत्न केला, ती चूक खरंच सुधारली जाते असं वाटतंय का? चूक आहे, 100% चूक आहे. माझ्या मागच्या 27 वर्षाच्या राजकीय मागच्या 27 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्यासाठी आज एक मोठा भाग्याचा क्षण आहे. एक अत्यंत हुशार भाजपचा प्रवक्ता माझ्यासमोर डिबेटला बसलेला आहे. मला पहिल्यांदाच हा साक्षात्कार झालाय की पुणे हे नाही का मागच्या 5-7 वर्षापूर्वी बशीसारखं शहर झालेलं आहे, डोंगर माथे. मी धनंजय जाधवांना सांगू इच्छितो, जेव्हापासून पृथ्वीची नाका रचना झाली आहे तेव्हापासून पुणे शहर हे डोंगरांनी वेढलेलं शहर आणि बशीच्या आकाराचं शहर आहे. त्याच्यामुळं नव्याने काही सांगायची नका, तुम्ही नका कुठेतरी नका चपलाशी करू नका. दुसरी गोष्ट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वेगवेगळे पक्ष या शहरामध्ये सत्तेमध्ये असताना 60 वर्षामध्ये कधी हे शहर तुंबलं नाही. पण मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही कुठल्याही इतिहासाचे दाखले काढा किंवा प्रशासनाच्या नोंदी काढा, मागच्या 8 वर्षामध्ये हे शहर दरवर्षी पावसाळ्यात अवकाळी पावसामध्ये नका तुंबतंय. त्याच्यामुळे भाजपच्या प्रवक्त्यांनी इथून पुढे अशा प्रकारची नका खोटं बोलून बदमाशी कारणं काय दिसतात गिरे तुम्हाला तो भी तुंबण्याची? टांग उपर अशी पद्धती करू नये. मुळात विषय असा आहे, हे शहर असं आहे की या शहरामध्ये आपण नका राज्यामध्ये देशामध्ये पाहिलं असेल की नका त्या ठिकाणी ड्रग्ज माफिया राज, या ठिकाणी टेंडर माफिया झालेत, या ठिकाणी ठेकेदार माफिया झाल्यामुळं हे शहर 8 वर्ष नका तुंबलेलं आपल्याला दिसतंय. या शहरामध्ये या शहरातल्या नका पुणेकरांनी सगळ्यात जास्त प्रेम कधी कुणावर केलं असेल तर ते भाजपवर केलं. कधी नव्हे ते एखाद्या पक्षाला प्रचंड सत्ता दिली. 2014ला 8च्या 8 आमदार भाजपचे, 1 खासदार भाजपचा, 17ला तब्बल 100 नगरसेवक. इतिहासामध्ये कुणाला जेवढे नगरसेवक निवडून नव्हते दिले, 100 नगरसेवक भाजपचे, महापौर, चेअरमन, सभागृह नेता भाजपचा. 19ला 8 पैकी 6 आमदार भाजपचे. नंतर नका त्या ठिकाणी दुसरे पण राष्ट्रवादीचे आमदार सत्तेमधून तिकडेच गेले, दोन्ही आमदार, म्हणजे 8ही आमदार हे महायुतीचे. परत आता ह्या निवडणुकीमध्ये 7 आमदार हे 24ला नका भाजपचे, खासदार 19ला आणि 24ला सुद्धा भाजपचा. केंद्रीय राज्यमंत्री इथं राहतात. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे या जिल्ह्याचे, या शहराचे पालकमंत्री आहेत. तरी सुद्धा हे शहर तुंबतंय, बुडतंय. याचं कुठेतरी आत्मचिंतन महायुतीने आणि खास करून भाजपने करावं. कारण की भाजपने मधल्या काळामध्ये, मी माननीय झगडे साहेब या महापालिकेचे माजी महापालिका आयुक्त म्हणून आज या डिबेटमध्ये आहेत, मी अभिमानाने सांगेल की आम्ही झगडे साहेबांसारखे अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे प्रशासकीय अधिकारी आयुक्त पाहिले की ज्यांनी चुकीच्या टेंडरला कधी मान्यता दिली नाही. पण मागच्या 8 वर्षामध्ये भाजपचा वर्चस्वच इतका मोठा होता की या ठिकाणी आम्ही 40% अभाव झालेले टेंडर पाहिले. आणि त्याचबरोबर उलट
की त्या ठिकाणी कुठं पावसाळी लाईन साफ करायच्या किंवा पावसाळी लाईन नवीन टाकायच्या, ड्रेनेज किंवा नाले साफसफाई करायचे, त्याच्यामध्ये 54% बिलो झालेले टेंडर्स आम्ही पाहिले. आम्हाला हे दिसत होतं की या ठेकेदारांना कामच करता येणार नाही. जो 100 रुपयाचं काम 44 रुपयाला घेतोय याचा अर्थ त्याला काम करायचं नाही. फक्त भाजपचे नगरसेवक किंवा आमदारांचे घरातली मंडळी ठेकेदार होत आहेत, त्यांना काम मिळतंय, त्यांना पैसे खायचे म्हणून हे टेंडर दिले गेले, म्हणून आज शहर बुडालेले दिसते. ही वस्तुस्थिती भाजपने स्वीकारावी. मागची 17 ते 22 100 नगरसेवकांची सत्ता, त्याच्यानंतर 3.25 वर्ष प्रशासनाच्या माध्यमातून मान्य देवेंद्रजींनी हे शहर ताब्यात ठेवलंय. 2.25 वर्ष शहर त्यांच्या ताब्यात असून जर बुडत असेल तर मात्र या ठिकाणी यांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांवर आरोप करण्याच्या धनंजय जाधवजींना पण उत्तर द्यायचंय. आत्मचिंतन धनंजय जाधवजींना उत्तर द्यायचंय. मात्र काय आहे, आरोप प्रत्यारोपाच्या फैरिया जर अशाच चालत राहिला ना तर आपल्याला उत्तर सापडणार नाहीये. झगडेजी, मला तुमच्याकडनं खरं तर तुम्हाला काय प्रश्न विचारू आणि या दोघांच्या मुद्द्यांवरती हा मला प्रश्न पडलाय. कारण टेंडर माफिया, बिल्डर्स, ठेकेदार माफिया हे सगळे शब्द, कमी असलेली गटारं, खराब असलेले रस्ते, नदीपात्रातली अतिक्रमणं, हे प्रत्येक चर्चेत येतंय. त्याच्यावरती उपाय मला वाटतं त्या पुण्याच्या दगडूशेठ गणपतीलाच कदाचित माहीत असावा. पण आत्ता या घडीला मे महिन्यात ही चर्चा करायची वेळ येते, हे दुर्दैव आहे. इथून पुढे ही परिस्थिती सॅल्वेज व्हायचं, ही परिस्थिती सुधारायचे काही चान्सेस आहेत का? काय करायला लागेल? यामध्ये एक आहे की मी आता बोलतो की यामध्ये एक आहे की हे दोघं जण बोलणार, कारण ते राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांना ते बोलणं गरजेचं आहे. ते काही चुकीचं नाही त्याच्यामध्ये, कारण ते तसा स्टँड घेणार की हे चुकीचं आहे, ते बरोबर आहे, असं ते चालणार आहे आणि कायमस्वरूपी चालणार आहे. मला फक्त सांगायचं की ही जी परिस्थिती निर्माण होते आणि जे नेहमी निर्माण होते त्याचे महत्वाचे कारण 3 कारण असतात. एक तर तुमचे हे जे पावसाळी गटारं जे असतात किंवा ज्याला स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणतो, ते पाहिजे तितक्या प्रमाणात नाही आहेत. म्हणजे पुण्यामध्ये जो पाऊस पडतो तो वाहून नेण्यासाठीची परिस्थिती डेव्हलप झालेली आहे का? तर झालेले नाही. दुसरं, जिथे काही सांडपाणी व्यवस्थेची गटारं आहेत त्याची साफ केलेली आहेत का? तर ते साफ झालेले नाही, ती दुसरं कारण असू शकतं. आणि तिसरं कारण असू शकतं की जे डिझाईन केलेले गटारे आहेत त्याच्या क्षमतेपेक्षा अचानकच मोठा पाऊस पडला आणि त्याच्यामुळे कोणीच काही करू शकत नाही. अशी 3 कारणं त्याच्यामध्ये असतात. आता एक आपण लक्षात घेऊया की तुम्ही सांगितल्याप्रमाणे की हे दरवर्षी असं होतच राहणार आणि हे सगळं खरं आहे. पण एक लक्षात दिलं पाहिजे की 6,500 वर्षापूर्वी मोहनजोदाडो हरप्पामध्ये त्यांची सांडपाण्याची व्यवस्था आणि शहराचं नियोजन इतकं चांगलं होतं आणि आता आपण 21व्या शतकामध्ये करू शकत नाही का? की मग आपण फक्त एकमेकाचे उणेधुणेच काढणार आहात? मला एक सांगायचं आहे की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे एक्झॅक्टली माहिती आहे की कशामुळे होत आहे. पुणे शहरामध्ये जो पाऊस पडतो तो किती टीएमसी पाणी येतं, ते तितकं टीएमसी पाणी दर पावसाळ्यामध्ये वाहून नेण्यासाठीची व्यवस्था आहे की नाही, का केली नाही? तर हे खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरं की आपण मग ब्लेम कशाला करतो की क्लायमेट चेंज, वातावरणीय बदल आणि मग बशीसारखा शेप. बशीसारखा शेप नाही येतो. बशीसारखा शेप इतका नैसर्गिकरित्या चांगला आहे पुण्याला की सगळं याचं पाणी जे असतं डोंगर उताराचं पाणी ते नदीकडे वाहून नैसर्गिकरित्या जातं. आता मी सांगतो एक्झॅक्टली काय झालेलं आहे. आणि मी त्या शहरामध्ये 2 वर्ष काम केलंय, त्याच्यामुळे सांगतो की हे याच्यामध्ये की जे पाणी पावसाचं पाणी तिथे पुण्यामध्ये येतं त्याच्यात 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर ते जमिनीमध्ये ऍब्सॉर्ब होत नाही. आता जमिनीमध्ये म्हणजे काही कॉन्क्रिटीकरण झालं. कॉन्क्रिटीकरण म्हणजे फक्त रस्त्याचंच नाहीये, तिथे इमारती आल्या आणि सगळं पाणी आहे ते वाहून चालायला लागलं. जे तिथं पाण्याची आता ऍब्सॉर्ब करण्याची शक्यता संपलेली आहे. त्यामुळे सगळं पाणी नदीकडे जात आहे. ती क्षमता वाढवण्याची गरज होती, ती वाढवण्याची क्षमता कोणी लक्ष दिलेलं नाही. आणि विशेषतः मी याला राजकारण्यांना जबाब देणार नाही, कारण ते दर 5 वर्षांनी बदलतात. पण जे अधिकारी आहेत, तांत्रिक अधिकारी आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकारी आहेत की त्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. मग तुमचे नगर सचिव असतील गेल्या 60-70 वर्षातले, ते सगळे याला जबाबदार आहेत. त्यांनी कुठल्याही शहराचा कधी आढावा घेतला का? कुठल्या शहरामध्ये किती व्यवस्था झालेली आहे आणि किती कमी आहे आणि पुढे काय होणार, काही केलेलं नाही. त्यामुळे केवळ ते पद मिळायचं आणि ते पद उभवायचं आणि मग आपण राजकारणाच्या गळ्यातल्या ताईत होऊन मग मोठे पद करायचे, हे असं झालेलं असतं. दुसरं, महापालिका आयुक्तांनी सुद्धा बघितलेलं आहे का? खरं म्हणजे की मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस पहिल्याच पावसाळ्यामध्ये हे झालं होतं. मी मे मध्ये आलो आणि पाहिलं. मी त्यानंतर एक नाला घेतला. मला माहित होतं एक्झॅक्टली काय झालं होतं. माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन दिवसभर 14 किलोमीटरच्या नाल्यामधून त्यांना चालवलं. त्यांना असं दिसलं की नाला सुरू होतो, त्याच्यावरती रस्ता आलेला आहे, परत पुढे तो जातो, इमारतीची रांग आलेली आहे, पुढे जातो तो बुजला गेलेला आहे, परत तो आकुंचन पावतो, पुढे मोठा होतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे नैसर्गिक नाले ब्रिटिश लोकांनी जे आपल्या महसूल खात्याच्या रेकॉर्डवर केले होते ते सगळे बहुतांश बुजवले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवणारच आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की याच्यामध्ये आपण काही दुरुस्ती करणं, रोग झालेला आहे, दुरुस्ती करणार आहात की नाही? दुरुस्ती केली पाहिजे. आणि दुरुस्ती करण्यासाठी मग मी एक असं सजेस्ट केलं होतं
की त्यावेळेस हे जो रोग आहे तो किती आहे, त्याच्यात काय करताना शक्य आहे, याच्यासाठी एक रिटायर्ड हायकोर्ट जजची आपण एक समिती नेमूया. मला माहिती होतं काय करायचं, पण सोनाराने कारण टुचलं तर बरं राहील म्हणून मी ते केलं होतं. पण तिथे स्थायी समितीने त्याला नकार दिला. आम्हाला करायचं का नकार दिला, तर अधिकाऱ्यांचा प्रेशर होतं, कारण अधिकाऱ्यांच्या चुका त्याच्यामध्ये लक्षात आल्या असत्या. मला असं वाटतं की जोपर्यंत हे राजकारणी अधिकाऱ्यांना जबाबदार धरत नाहीत आणि एकमेकाची दोन्ही बाजूला ठेवून सगळे एकत्र येऊन शहराच्या ह्याच्यासाठी, नागरिकांच्यासाठी, ते दोन्ही किती पक्ष असले तरी नागरिकसाठी असतात, जोपर्यंत अधिकाऱ्यांना जबाबदार धरत नाही हे असंच चालणार आहे. आणि मला असं वाटतं की ही परिस्थिती आणखी भयानक होईल. आता 2017-18चा डीपी सांगण्यात आला. मला एक सांगावं ह्या दोन्ही पक्षाच्या लोकांनी, आणि विशेषतः आता ज्यांनी हा डीपी केलेला आहे, की हा जर डीपी इम्प्लिमेंट केला तर किती लोकसंख्या पुण्यामध्ये सामावून घेण्यात येईल. मला वाटतं आयुक्तांना सांगता येणार नाही आणि सिटी इंजिनियरला सांगतो. इतक्या प्रचंड प्रमाणात इतका FSI आणि TDR तिथे आता अनलॉक झालेला आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी होणार आहे. आणि गर्दीसाठी मग रस्ते आणि मग त्या येणाऱ्या इमारतीसाठी सांडपाण्याची व्यवस्था किंवा तुमच्या स्टॉर्म वॉटर ड्रेनची त्याची काही तरतूद केलेली आहे की काहीही तरतूद नाही. त्यामुळे ही जी आजची चर्चा आहे, ह्या चर्चेचं स्वरूप इतकं भयानक होणार आहे की कोणालाही त्याचं स्वयंसुधक राहिलेलं नाही. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाहीये. फक्त त्यांनी काय केलं पाहिजे की पुणे शहरामध्ये किती TMC, माझ्या अंदाजाप्रमाणे 6.5-7 TMC पाणी दरवर्षी पावसामुळे येतं. ते सगळ्यांना माहिती आहे. ते वाहून जाण्याची क्षमता आता काही त्याच्यामध्ये दुरुस्त करताना शक्य आहे. ते करून हा एक प्रोग्राम प्रायोरिटीने जर राबवला नाही तर पुण्याची परिस्थिती भयानक होऊ शकते. आणि अर्थात अशीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या इतरही शहरांची होऊ शकते, कारण आपली जी प्रशासकीय व्यवस्था आहे, विशेषतः जे वरिष्ठ अधिकारी आहेत, हे पूर्णपणे याच्यापासून अनभिज्ञ आहेत आणि त्यांना काही देणं घेणं नाहीये. मला वाटतं त्यांच्याकडे कोणीतरी एखाद्या अधिकाऱ्याला जाब विचारला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी विचारला पाहिजे, नगरसेवकांनी विचारला पाहिजे, हे काय चाललेले, आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुम्ही पैसे मागा याच्या बजेटमधून. बजेटमध्ये पैसे नाही दिले तर मग ते त्याला हे राहणार, त्याला जबाबदार राहणार नाहीत. पण मला असं वाटतं की कुठेतरी हे ब्युरोक्रेसीने या राज्याला फसवलं आहे. फसवलं. मी जबाबदारीने सांगतो. नाही, अगदी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की राजकारण्यांनी अधिकाऱ्यांना कधी अकाउंटेबल धरायचं, राजकारण आपल्या जागी होत राहील, यांनी कसं केलं नाही, त्यांनी कसं केलं नाही, हे इलेक्शनचे मुद्दे होऊ शकतात. मात्र जे अधिकारी काम करत नाहीये, तुम्हाला दिसतोय तुमच्या वॉर्डातला प्रॉब्लेम, तुम्हाला दिसतोय तुमच्या भागातला प्रॉब्लेम, शहरातला प्रॉब्लेम, अधिकाऱ्यांना का अकाउंटेबल धरलं जात नाही? मला दोघांकडूनही उत्तर हवेत. धनंजय जाधव, सुरुवातीला मला त्याच्यापूर्वी फक्त एकच सांग, फक्त एक मुद्दा छोटा बोला सर, मुद्दा पूर्ण करा, मग मी त्यांच्याकडे जाते. मी फक्त एक मुद्दा, छोटासा मुद्दा आहे की आपण नेहमी काय करतो की एक देशामध्ये लोकशाहीमध्ये असं झालं की राजकारणाला पंचिंग बॅग केलेलं आहे. काही झालं की ते जबाबदार आहे. ते जबाबदार असतातच, कारण लोकशाही आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की गेले 3 वर्ष 4 वर्ष आता शहरामध्ये तुमचे लोकप्रतिनिधी नाही आहेत. अधिकाऱ्यांना फुल दिलेला आहे. लोकांचं एक परसेप्शन असतं, अरे अधिकारी चांगला आहे पण राजकारणी लोक त्याला काम करू देत नाहीत, असं एक कांगावा केला जातो याच्याकडून, कोणाकडून, तुमच्या अधिकारी वर्गाकडून, नोकरशाहीकडून. आता 3-4 वर्ष नाहीच आहेत ना, मग काय काम केलं त्यांनी? काहीतरी योजना केली का? पुण्यातलं स्टॉर्म वॉटर ड्रेनचं असं जाळं केलं पाहिजे, इतकी गरज आहे, इतकं झालेलं नाही. आणि निधी त्यांनी दिला का खरं म्हणजे 3 वर्षामध्ये बजेटमध्ये तसा निधी दिला का? नाही दिलेला. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की राजकारण्यांना थोडंसं म्हणजे की गृहीत धरलं जातंय नोकरशाहीकडून, हे त्यांनी स्वतः जर लक्षात घेतलं तर मला वाटतं की बरेच परिस्थिती बदलू शकते. नाही, राजकारण्यांना गृहीत धरलं जातंय हा मोठा मुद्दा आहेच. मात्र मुद्दा असा आहे की ज्या वेळेला आम्ही मत देऊन तुम्हाला निवडून देतो, आम्ही जाऊन अधिकाऱ्यांना विचारू शकत नाही. ते त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं असतं. त्यामुळे तुम्ही ते प्रश्न विचारणं, आमचे प्रश्न विचारणं अपेक्षित असतं. त्यामुळे अधिकाऱ्यांना कधी अकाउंटेबल धरलं जाणार आहे? धनंजय जाधवजी. एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला झगडे साहेबांचा आवडला, परंतु झगडे साहेब सुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून त्यांनी काम केलंय. PMRDचे सुद्धा ते संचालक होते. त्या काळामध्ये त्यांनी जर समजा, आणि ते धडाडीचे अधिकारी म्हणून सगळं जगमान्य आहेत, आणि राजकारणी सुद्धा त्यांना घाबरत होते, इथपर्यंत त्यांचा दरारा होता. परंतु त्यांनी एखाद्या तरी अधिकाऱ्याला असं सस्पेंड केलं का? त्या काळामध्ये सुद्धा पाऊस होत होता, त्याच काळामध्ये सुद्धा, त्यांच्या काळामध्ये सुद्धा पाणी हे साचत होतं, पावसाळी गटर तुंबत होती. नाही, एक मिनिट थांबा. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला मी सांगतो की अशा वेळी राजकारणी लोक सगळेच परिपक्व नसतात. मला माहिती आहे की ते जेव्हा निवडून जातात तेव्हा पक्षाची काही ध्येय धोरणं असतात. प्रत्येक अधिकाऱ्याला तुम्ही सस्पेंड करा हे सांगण्यासाठी अधिकारी नगरसेवक किंवा आमदार हे निवडून येत नाहीत. त्यांचा कालावधी 5 वर्ष असो. त्यांना अधिकाऱ्यांच्या बरोबर समन्वय चांगला, कारण म्हणतात ना, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा जर हातात हात व्यवस्थित असेल तर ती विकासाची कामं होऊ शकतात. अशा वेळी ठीक आहे, झगडे साहेबांना मी विरोध करत नाहीये, परंतु आता सुद्धा प्रशासन पुणे शहरामध्ये आहे. राज्यामध्ये प्रत्येक त्याच्यावर सभागृहात चर्चा व्हायला हवी.
आता ही पुणे महानगरपालिकेवर प्रशासन आहे, भोसले साहेब तिथं आयुक्त म्हणून आहेत, त्यांनी या अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे. मागच्या वर्षी सुद्धा पाऊस तसाच झाला होता. पण आता राहिला मुद्दा हा वादाचा नाहीये, तर हा पुणे शहराच्या लोकांच्या जनहिताचा मुद्दा आहे. मला असं म्हणायचं आहे की आता आमचे मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी NDMA माध्यमातून म्हणजे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या माध्यमातून 75 कोटी रुपयाचं बजेट यासाठी आणलेलं आहे. त्याचं काम नवीन आलेली गावं आणि शहरामध्ये त्याच्यामध्ये काम होणार आहे. मुरलीधर पण मोहोळांना आमची पुणे विनंती आहे, शहरातली पुणे 15 एअरपोर्ट वॉर्ड सुद्धा ऑफिस जे गळतंय. आहेत, त्या नवीन प्रत्येक पुणे वॉर्ड एअरपोर्ट सुद्धा गळतंय, त्याच्याकडे लक्ष प्रत्येक द्यावं. वॉर्ड ऑफिसला थांबावं. प्रशांतजी, हे राजकीय भाषण चालू नाहीयेत. मी मुद्दे सांगतोय ते ऐकून घ्या. जरा ऐकण्याची पण जरा कुवत ठेवा. राजकीय आणि नाही, सर्वात खरं महत्त्वाचा आहे. मुद्दा सांगतो पुणे की एअरपोर्ट आता गळताना पुणे पाहतोय आपण सगळ्या चॅनल्सवर. शहरामध्ये स्टॉर्म वॉटर, अहो ऐका प्रशांतजी, ही काय ऐकून घ्या जरा. तुम्ही बोलताना आम्ही मध्ये बोललो नाहीये, त्यामुळे जगतापजी, मध्ये मी येते please बोलू तुमच्याकडे, नका. त्यांना मुद्दा पूर्ण पुणे करू दे. शहरामध्ये थोडक्यात मुद्दा आता पूर्ण पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्ड ऑफिसला 60 लाख रुपयाची टेंडर लावली गेली आहेत. त्याची कामं आता चालू होत आहेत, काही काम टेंडर लागलेली आहेत. दुसरा महत्वाचा आता आणखी मुद्दा सांगतो की जे आपण केलं पाहिजे, प्रशासनाने म्हणून केलं पाहिजे. आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रोजेक्ट किती राबवलेत, कित्येक सोसायटींना आपण ते प्रोजेक्ट करण्यासाठी हे केलंय का, आग्रह केलाय का? तुम्ही स्टॉर्म वॉटर लाईनच्या संदर्भामध्ये आम्हाला आग्रही जे त्या संबंधित खात्याचे अधिकारी असतात ते म्हणतात का नाही आम्हाला एवढे पैसे मिळाले पाहिजेत आणि ही कामं व्हायलाच पाहिजेत. बरं, ही कामं कधी व्हायला पाहिजेत? आपण मार्चमध्ये जेव्हा बजेट असतं, बजेटमध्ये तरतूद करतो, त्याच्या आधीच ही सगळी व्यवस्था व्हायला पाहिजे की आपल्याला पुढच्या काळामध्ये हे बजेट मे महिन्याच्या आधीच टेंडर लागली पाहिजेत, एप्रिलमध्ये लागली पाहिजेत आणि मग ही कामं चालू होतील. कारण आता पावसाचा वेळ राहिलेला नाही, पाऊस सांगून येत नाही, पाऊस अवकाळी पाऊस कधी येतो. त्यामुळं यामध्ये प्रशासनाचा जेवढा प्रशासन सुद्धा जबाबदार आहे. कारण आता प्रशासकच आहे तिथं, कुठल्या नगरसेवकांचं ऐकलं जात नाही अशी परिस्थिती पुणे शहरामध्ये आहे. बरं, आणि ठीक आहे. एकीकडे मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, आमचे चंद्रकांतदादा पाटील असतील, देवेंद्रजी असतील, हे सगळे आता अधिकाऱ्यांशी बोलणे करून कुठेही चांगल्या पद्धतीने काम होतील याचं अगदी. आता काम ठीक आहे, चालू मुद्दा आहे. लक्षात आला. माझ्याकडे वेळ लिमिटेड आहे, मला प्रशांत जगतापांना पण वेळ द्यायचा आणि शेवटचा प्रश्न घेऊन झगडेंकडे जायचं. प्रशांत जगतापजी बोला. मुळात विषय असा आहे की आता कधीतरी पाऊस येतो म्हणून त्याला अवकाळी म्हणतात. आता हे नवीन भाजपचे प्रवक्ते सांगतायत. मुळात विषय असा आहे की आता ज्या मुरलीधर मोहोळांचा त्यांनी उल्लेख केला, त्यांनी त्या ठिकाणी विमान उड्डयन राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर जे एअरपोर्ट घाईघाईत करून घेतलं, म्हणजे त्या ठिकाणी टर्मिनल 2 ते गळताना आपण सगळ्या टीव्ही चॅनलनी 2 दिवसात मागचं दाखवलेलं आहे. आपण एअरपोर्टच्या मुद्द्यावर जाऊया नको, आपण आता आपल्या शहराचा मुद्दा बघूया. मला असं वाटतं, माझी एवढीच या निमित्ताने विनंती आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा पुणे शहराचे पालकमंत्री, राज्याचे अर्थ आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी हा जो काही माफिया राज आहे ठेकेदारांचा, ही जी काय भाजपच्या लोकांची दुकानदारी ती पहिली बंद करावी. ज्या पद्धतीने या ठिकाणी मान्य दगडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नवीन जो डीपीआर आहे ना, तो DP पुणे शहरामध्ये 2 कोटी लोकसंख्या राजकारण्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू राहतील. मुद्दा आहे उपायांचा आहे. कोण आता या क्षणाला उपाययोजना काय केल्या जाणार? तर झगडेजींनी सांगितलेलं आहे आपल्या की स्टॉर्म ड्रेनेज जितके स्वच्छ करतात. आमच्याकडे दृश्य स्क्रीनवर चालतायत, चोक झालेले आहेत मॅनहोल्स आणि आतमधली गटारं सगळी. त्या चोक गटारांमधनं पाणी कसं जाणार आहे, ते रस्त्यावरच वाहणार आहे. हे साफ करण्यावरती काही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारता येईल का, त्यांना सांगता येईल का, त्या बाबतीत काय करता येईल? स्थानिक लोकप्रतिनिधी जर होत नसेल तर राज्यामध्ये दाद मागितली जाईल का? मुख्यमंत्री एका पक्षाचे आहेत, राज्यातले मातब्बर नेते एका पक्षाचे आहेत, विरोधात बसले तरी शरद पवारांनी एक फोन केला की अख्खी पुणे महापालिका हलू शकते, एवढी ताकद त्यांची पुणे जिल्ह्यात आहे. मुख्यमंत्र्यांचं वेगळं सांगायला नको. मुद्दा असा आहे की झगडेजी, माझा अगदी शेवटचा प्रश्न, गेल्या पावसामध्ये ज्या पुणेकरांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं होतं त्यांनी बॅगा भरून तयार राहावं का या पावसाळ्यासाठी? निश्चितपणे तयार राहावं, कारण मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काहीही प्रशासनाकडून झालेलं आहे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता. आता मला असं सांगण्यात आलं की मी असताना मी काय केलं त्याच्यात एक बोलून मी पुढे तुमचा प्रश्न उत्तर देईल. मी असताना हे ज्या चुका मला माहिती होत्या म्हणून मी त्याच्यासाठी एक कमिटी स्टँडिंग कमिटी दिली होती की ह्या चुका दुरुस्त करण्यासाठी हे असं करावं. ते नाकारलं. ठीक आहे, नाकारलं कारण कसं की अधिकाऱ्यांचं त्यांच्यावरती प्रेशर असेल नगरसेवकांवरती व स्थायी समितीवरती. दुसरी गोष्ट, जे अधिकारी हे काम करत नाही त्यांची मी बदली केली. संपूर्ण राजकीय नेतृत्व माझ्या विरोधात उठलं तिथे की ते अधिकारी आमचा चांगला आहे, वर्षानुवर्ष जरी असला, 10-15 वर्ष जरी असला तरी तो चांगला आहे, त्याची तुम्ही बदली करू नका. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पुणेकरांना, नागरिकांचं 30-35 लाख लोकांचं त्यांचं जे भलभुर व्हायचं ते जाऊ द्या कुठे तरी, पण आम्हाला अधिकारी आमचा पाहिजे.
त्यामुळे प्रश्न असा आहे की राजकारण्यांनी कधीतरी नागरिकांच्या बाजूने केलं पाहिजे, राहिलं पाहिजे, ना की तुमच्या नोकरशाही जे पॉवरफुल नोकरशाहीच्या बाजूने राहिलं पाहिजे. आता शेवटचा प्रश्न उत्तर याचं मी सांगतो. याच्यात जर काय करायचं असेल तर यामध्ये सोपं आहे की या सगळ्या गोष्टीसाठी पुणे शहरामध्ये एक त्यांनी प्लॅन केला पाहिजे की याच्यासाठी जो पाणी दरवर्षी पाऊस पडतो त्या पावसाचं ड्रेनेज तुमच्या नदीला जाऊन मिळण्यासाठी हे डायरेक्टली नदीला जाते, याच्यावरती काय प्रक्रिया होत नाही. याच्यासाठी त्याप्रमाणे तुमची सांडपाण्याची व्यवस्था ह्या पाण्याची व्यवस्था तिथे सुदृढ करण्यासाठी दरवर्षीचा एक प्लॅन घेतला पाहिजे. खरंय. मला वाटतं जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत हे असंच होत राहणार आहे आणि मग लोकांना आपल्या बॅगा अगदी घेऊन अगदी अगदी आणि वातावरणीय बदल होत आहेत, त्यामुळे ही प्लॅनिंग ही दरवर्षी बदलत जाणार आहे. कदाचित दरवर्षी त्यामध्ये काहीतरी ऍड ऑन आपल्याला करायला लागणार आहे. ही झाली पुणे शहराची कथा. नागपूर, कोल्हापूर, मुंबई ह्या शहरांमध्ये काही वेगळी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे नागरिकांनो, तुमच्या आसपासच्या परिस्थितीचा अंदाज घ्या आणि या पावसाळ्यासाठी तयार राहा, कारण पावसाळा जवळ आलेला आहे आणि उरलेल्या काळामध्ये न झालेली कामं पूर्ण होतील का याची गॅरंटी कुणीही देऊ शकत नाही. कारण राजकारणी प्रशासनाकडे बोट दाखवत आहेत, प्रशासन राजकारण्याकडे बोट दाखवते. आपलं काय होणार त्याच्यामध्ये, मोठा प्रश्न आहे. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबलाय.